एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक संतोष देशमुख यांच्या हत्येमधला आता एक चौथी संस्था म्हणजेच न्यायालयीन चौकशी. याच्या आधी पहिले 3 SIT, स्थानिक पोलीस यंत्रणा, नंतर CID, मग आता SIT आणि SITच्या नंतर आता न्यायमूर्ती टेहलीन यांची ह्याच्यामध्ये नियुक्ती केली गेलेली आहे. म्हणजे स्पेशल चौकशी. जे बी ह्या सर्वांमधून जे काही वाचल किंवा जे ह्या सर्वांमधून जरी सुटले तरी न्यायमूर्ती टेहलीन यांच्यामधनं मात्र वाचू शकणार नाहीत, कारण त्यांचा इतिहास तितका भारी आहे. कारण ज्यांनी कसाब ताज हॉटेलवरती हल्ला केला होता, ज्या कसाबला ज्यांनी फाशीची शिक्षा दिली तेच टेहलीन होते. त्याच्यानंतर जे आदर्श घोटाळा जो गाजला होता, अशोक चव्हाण यांनी जो राजीनामा दिला होता, आणि ह्याच्यामध्ये कसाबपेक्षाही आदर्श घोटाळा हा सुद्धा एक डेंजर होता. म्हणजे कसाबला ज्यावेळी फाशी दिली, अनेकांनी त्यांच्यावरती दबाव टाकला, फाशी देऊ नका, हे करू नका, परंतु एवढा असतानाही त्यांनी फाशीची शिक्षा शेवटी ठरवली आणि येरवडा जेलमध्ये त्यांना फाशी झाली. दुसरी गोष्ट, आदर्श घोटाळा. ह्या आदर्श घोटाळ्यामध्ये माजी मुख्यमंत्री 4 ते 5 माजी मुख्यमंत्री होते. ज्यामध्ये पाहायला गेलं तर अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता, आणि याच्यामध्ये शिंदे हे सुद्धा जे काही सोलापूरचे जे गृहमंत्रीपद भोगलेले जे शिंदे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये होते. आदर्श घोटाळ्यात नारायण राणे होते, अनेक राजेश टोपे यांचंही नाव त्याच्यामध्ये होतं. असे अनेक वेगवेगळे माजी सैनिक यांचा जो आदर्श घोटाळा होता, ज्या माजी सैनिक यांच्या ज्या विधवा पत्नी असतात यांच्यासाठी जो घर बनवलं जातं तो आदर्श घोटाळा होता. आणि ह्या आदर्श घोटाळ्यावरती माजी मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्रीही त्याच्यामध्ये सहभागी होते, आणि त्याच्यामध्ये ह्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्या वेळेला ही घोटाळ्याची ज्या वेळेला चौकशी लावली गेली, या चौकशीमध्ये टेहलीन यांची नियुक्ती केली गेली, आणि टेहलीन यांनी न जुमानता आणि न घाबरता, न कुणाला दाद न देता यांनी पूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला, आणि शेवटी अशोक चव्हाण यांना स्वतःचा राजीनामा द्यावा लागला. आणि हेच नव्हे तर असे अनेक वेगवेगळे प्रकरण त्यांनी बाहेर काढले, न जुमानता आणि न दाद देता. आता हेच प्रकरण संतोष देशमुख यांचं हे प्रकरण आहे. याच्यामधनं असे काही आता पुरावे हाती जी आलेत, आणि जी काही राहिलेले पुरावे आहेत, मग ते भले त्यांनी काय काय कारनामे केले असतील वाल्मिक कराड यांनी, त्यांना कुणी साथ दिली, त्यात पोलिस असतील, पोलिसांचाही इथे पर्दाफाश होणार आहे. याच्यामधनं ज्यांनी हार्वेस्टरिंग शेतकऱ्यांचे पैसा किती लुबाडला तेही इथे येणार आहे. मग यांनी कुठं जमिनी घेतल्या, कुठं प्लॉट्स घेतले, किती मालमत्ता चोरली, किती सरकारच्या मालमत्तेवरती डल्ला मारला, हेही आता ह्याच्यामधनं समोर येणार आहे. आणि हे सर्व येत असताना जी काही आजपर्यंत जी संस्थेची नियुक्ती केली, नवनीत कावत हे जी इथालचे पोलीस अधीक्षक आहेत, यांची संभाजीनगरवरनं इथं बदली केली गेली, आणि त्यांनी आल्याच्या नंतर अनेक ऍक्शन घेतल्या, ऍक्शन मोडवरती आले, आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या अशा कारवाया केल्या. तो गुटखा माफिया असेल, दारू माफिया असतील, असे अनेक असे कारवाया केल्या, आणि त्यांनी आपला हे दाखवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर SIT असेल, CID असेल, आणि ह्या चारही संस्थेमधले सर्व जर अधिकारी पाहिले तर हे सर्व अधिकारी हे डेंजरस अधिकारी आहेत. तेली असतील, SIT मधले तेली हे एक असतील, त्यांच्या ह्याच्या खाली सर्व इतर जिल्ह्यातील सर्व अधिकारी
बसवले गेलेले आहेत. आता पहिले या ठिकाणी मदत करणारे कुणी ठेवलेलं नाही, म्हणून याच्यामुळे आता कुणी आता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधान घालून दिले, ह्या संविधानांचं हे पूर्णपणे आता अंमलबजावणी होणार आहे. म्हणजेच बाप तो बाप रहेगा असंच ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलंय त्या संविधानाची पूर्णपणे आता अंमलबजावणी होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं संविधानाची ज्या वेळेला अंमलबजावणी होत असते त्यावेळेला मात्र कुणीही त्यात नियमाच्या बाहेर कुणीही असला तरी त्याच्यामध्ये कुणीही वाचत नसतो आणि सर्वांना मात्र त्याच्यामध्ये शिक्षा होत असते. मग आता कुणी आता रोडवरती आंदोलन करून द्या, कुणी अंगात आणू द्या, कुणी आता घडीत ह्या जातीचं नाव घेऊ द्या, मी ह्या जातीचे आहे, पुन्हा 4 तासांनी पुन्हा डबल जातीचं नाव बदलू द्या. आता कुणी किती नाटक केले तरी आता मात्र त्यातनं कुणी सुटणार नाही. ज्यांनी कुणी मुख्यमंत्र्यावरती संशय घेतला असेल, कुणी कशावरती काही केलं असेल, यांनी ह्यांना निवडणुकीत मदत केली, अशी केली तशी केली, आता हे पूर्ण बाहेर निघणार आहे. म्हणून आता ह्याच्यामधनं आता कुणालाही चिंता करण्याची गरज राहिलेली नाही. फक्त आता न्याय कधी मिळेल हीच आता अपेक्षा आहे. आणि ह्यांना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप ह्या सर्व ह्या गुंडांना, ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कशी मिळेल हेच आपल्याला पाहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात टेहलीन हे एक माजी न्यायमूर्ती आहेत. यांनी अनेक स्पर्धा फाश केला होता. जे माजी मुख्यमंत्री होते, जे काही मंत्री होते, जे काही अधिकारी होते, ज्यांनी आदर्श घोटाळ्यावरती डल्ला मारण्याचं काम केलं होतं, ज्या फ्लॅटवरती जो डल्ला मारण्याचं काम केलं होतं, त्यांच्या पुढे ते जुमानलेले नाहीत. म्हणजे आता कुठेही ते नाहीत. कारण ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी तळ्याभोवती राहूनच पाणी पिण्याचं काम केलं होतं, त्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही, शिक्षा दिली. अनेक दबाव असताना सुद्धा त्यांनी शिक्षा दिलेली. त्याच्यामुळे आता संतोष देशमुख यांना मात्र नक्की न्याय मिळणार आहे. आता त्यात घाबरण्याची गरज नाही. फक्त न्याय कधी मिळेल एवढीच आता वाट पाहण्याची हे आहे. आणि हे पाहत असताना न्यायाला जरी थोडाफार उशीर झाला तरी परंतु आता ह्यांचे कारनामे मात्र पूर्ण मुळापासून तर शेंड्यापत पूर्ण बाहेर निघणार आहे. यांचं धूर आणि धुपन पूर्णपणे होणार आहे एवढंच बोलतो. आणि ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे ह्यांचा जरी हात असला तरी ह्या 3 संस्थेमधनं जरी धनंजय मुंडे वाचले तर टेहलीन ह्या जे माजी न्यायमूर्ती टेहलीन आहेत यांच्या मात्र तपासामधनं धनंजय मुंडे ही वाचणार नाहीत हे मात्र नक्की आहे. एवढंच बोलतो, थांबतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.